उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्यातील एक तरुण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक बाबा साळुंखे पाटील सांगोल्यातला गट अशी आम्ही या दोघांनी सांगोला तालुका विकास आघाडी ही स्थापना केलेली आहे। त्याची स्थापना स्वर्गीय भीष्म पितामह आदरणीय आमदार साहेब आणि मी सांगोला नगरपालिकेला ही आघाडी रजिस्टर त्यावेळेला केलेली होती। त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही आता लढवतो, या अगोदर आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या। अशा या आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयामध्ये सांगोला जवळे जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून कोण पाठवायचं आणि सांगोला पंचायत समितीचा प्रतिनिधी म्हणून कोण पाठवायचं ह्या निवडणुकीला आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। आणि यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार सूर्यादित्य साळुंखे पाटील, आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय वंदनाताई, आपल्या सगळ्यांचे सहकारी भरतराव शेळके, ज्यांनी मन मोकळेपणाने या ठिकाणी भाषण केलं। आणि माझ्या आयुष्यात कुठल्या गावचा इतिहास कधी ऐकला नव्हता, एवढा इतिहास ज्याने ऐकायला लावला ते आमचे संतोष देवकते, समोर असलेले आमचे तरुण सहकारी शिवाजीराव शेजाळ, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी सगळे सरपंच, सन्माननीय नेते मंडळी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये 30 वर्षाच्या काळामध्ये 25 वर्ष मी आणि आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये अनेक निवडणुका लढवल्या। सगळ्यांच्या माहितीसाठी थोडासा इतिहास, जसा गावचा इतिहास संतोषने सांगितला तसा तालुक्याचा इतिहासही मी थोडासा आपल्या पुढे मांडणार। आता जवळा जिल्हा परिषदेची निवडणूक ही काय एक निवडणूक नाही, 7 जिल्हा परिषद मतदारसंघाला आपल्याला एकमेकाला हातात हात घालून सामोरं जायचंय आणि 14 पंचायत समितीच्या गणामध्ये आपल्याला एकमेकाला हातात हात घालून सामोरं जायचंय। साधारणपणानं मी आणि आमदार साहेब काम करत असताना आम्ही 5 जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समितीच्या निवडणुकीला मी आमदार साहेबांच्या बरोबर होतो। त्यांनी त्याच्या अगोदर 5 निवडणुका म्हणजे 10 निवडणुका आमदार साहेबांनी लढवल्या। आमच्या दोघांची आघाडी आणि युती अतिशय अभेद्य होती। आम्ही एकदा सगळ्यांना बोलवून गाववाईज उमेदवार ठरवले की त्या ठिकाणी साधारणपणानं एक दौरा आम्ही दोघं करायचो आणि 100% निकाल या सांगोला तालुक्यानं आमच्या बाजूने गेली 25 वर्ष दिला। परंतु पहिल्यांदाच अशी निवडणूक होते। या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे संतोषनं पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं। मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचे आपले नारायण बापू जगताप सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आमदार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि गणेश कांबळे नावाचा एक मागासवर्गीय उमेदवार त्या सगळ्या गावांना मिळून मला सांगितलं की जागा माझ्या वाट्याला आली होती आणि त्यांना उमेदवारी दिली। आज मांजरीमध्ये भाषण करत असताना मी सांगितलं की मागच्या वेळेला नारायण बापूला उमेदवारी दिली त्यावेळेला सावे गावानं 95% मतदान नारायण बापूला केलं आणि विक्रमी मतानं तुमच्या गावातल्या सुपुत्राला निवडून दिलं। आता या गावातली आमची सुनबाई उभा आहे, ते पहिला मांजरीवाल्यांनी यावेळेला फेडला पाहिजे आणि म्हणून मांजरीवाल्यांनी यावेळेला सगळ्यांनी एकमेकांना आमच्या वंदनाताईला मतदान केलं पाहिजे ही आठवण आज मी गावामध्ये करून दिलेली। आता सावे गावामध्ये माझ्यानंतर आमदार साहेब सगळ्या गोष्टी सांगतील, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही अनेक निवडणुका लढवल्या।
निवडणुकीला मागच्या वेळेला नारायण बापूला आपण सामोरं गेलो, संतोषच्या वेळेला आपण निवडणूक लढवली, 5 निवडणुका लढवल्या. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेबांनी आणि आम्ही उमेदवार ठरवल्यानंतर आम्हा दोघाला कधी डांग, डीपी, मुरुम, शेड कधीच उभा करावा लागला. 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही या जनतेमध्ये विश्वास निर्माण करत गेलो आणि केवळ आमच्या शब्दावर या ठिकाणी निवडणुका होत गेल्या. आता एक नवीन प्रकार या निमित्तानं या आपल्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः जवळे गटामध्ये हा निर्माण झालेला आहे. खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. संतोषनी सांगितलं आज दिवसभरामध्ये आम्ही सांगतोय सगळ्यांना, जे काय चाललंय ते कुठंतरी थोडंसं चुकीचं असावं असं मला वाटतं. तुम्हाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल ही हवा असं का सांगायला, माझं पोरगं म्हणून मी सांगत नाही. परंतु आमदार साहेबांच्या बरोबर जेव्हा आम्ही काम करत होतो या तालुक्यामध्ये एक वळण होतं, एक शिस्त होती. एखाद्या मंत्र्याला भेटायला गेल्यानंतर मी आणि आमदार साहेबांनी 25 वर्षी गेलो. साहेबांचं पूल मंजूर करायच्या वेळेला मला आठवतंय, ज्या वेळेला शेळके साहेब मी आमदार साहेब जायचो कुठल्याही मंत्र्याकडं, तर उठताना आमदार साहेबाला सांगावं लागत नव्हतं की आम्हाला काहीतरी द्या. मंत्री गेल्यानंतर आमदार साहेबाला आम्हाला रिस्पेक्टनं उठून सांगायचा, माझ्याकडचं एखादं काम आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही कुठलं द्यावं. या पुलाचं मी साक्षीदार आहे. आमदार साहेबांनी सांगितलं आमच्या गावाला या साहेबाला पूल नाही. असाच पूल आपल्या अकोल्याला एक पूल झाला. त्यावेळेला जगन्नाथ तात्या लिगाडे आमदार साहेबांचे सगळ्यात जास्त विश्वासू सहकारी जगन्नाथ तात्या लिगाडे नावाचे होते. आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे. जगन्नाथ तात्या आजारी असताना मी आमदार साहेब तिथं बसलो होतो. त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील आमदार साहेब त्याला भेटायला आले. जगू तात्याची चौकशी केली, काय चाललंय, कसं आहे, तब्येत बरी आहे का. जगू तात्या म्हणजे बघा हे शेका पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीचे होते, आमदार साहेबांनी कसं तयार केलं. काय म्हणजे तुम्हाला ते म्हणजे बघायलाच आलाय साहेब, माझं एक काम करा. विजयदादांनी सांगितलं तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. म्हणजे माझ्या गावाला पूल नाही. बघायला आलेल्या माणसाला त्यांनी विचारलं मला आमच्या गावासाठी पूल द्या. तिथं दुसऱ्या एखाद्या कोणाला बघायचं असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला कुठलं तरी एखाद्या तळ्याचं कंत्राट द्या. ही नव्हती माणसं शेका पक्षात, अशी संस्कृती कधी नव्हती. माझ्या वेळेलाही नव्हती, आमदार साहेबांच्या वेळेला नव्हती. एक भाग सांगतो, कोणावर टीका टिप्पणी करायचं मला अधिकारही नाही, आमचा मी दोघांचा स्वभावही नाही. हे सगळं बदलत चाललेलं आहे आणि याचा परिणाम आज जे चाललेला आहे याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्या पक्षावर, पार्टीवर, आपल्या नेत्यावर निश्चितपणानं होणार आहे. हे सगळं त्यांच्या भाषेमध्ये आमदार साहेब सांगतील. मी या निमित्तानं सांगेन की आम्ही कामाच्या जोरावर, विश्वासावर कधीही आजपर्यंतच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याचा चहा आमदार साहेबांच्याबरोबर आम्ही असताना कधी आम्ही पिलो नाही. आमदार साहेबांच्याकडे गाडी होती, ती गाडी लोकांनी सगळ्या घेऊन दिली. आता ह्यांच्याकडे ही लोकांनी घेऊन दिली. तर कधी 5 रुपयाचं डिझेल कुठल्या कामाला जाताना आम्ही कधी टाकून घेतलं नाही. पण आज तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लागत चाललेलं आहे. आता शेळके साहेबांसारखा एक माणूस जनगरिबीमध्ये, दलित समाजामध्ये जन्माला येऊन साहेबांसारख्या गावामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी प्रमोशनवर एवढं मोठं पद मिळवलं. पोलीस खातं म्हणल्यानंतर बदनामीचं खातं आहे. परंतु शेळके साहेबांच्या सारख्या एका अधिकाऱ्यांना आपल्या गावातल्या देशसेवा करत असताना सुद्धा देशातली जेवढे पुरस्कार आहेत तेवढे सगळे पुरस्कार शेळके साहेबांना मिळाले. सहज गावाकडे आला बिचारा मंडळीला घेऊन. आणि जागा रिझर्व होती. तुमचं गाव बी भलतं भयानक आहे. सगळ्यांनी ठरवलं आपल्या गावाला उमेदवारी मागायचं. मग तिथं गट बीट सगळं गावाला काय मिळायचं असलं की सगळं बाजूला ठेवतं. तुम्ही लय हुशार आहे साहेबांची मंडळी, मला चांगलं माहिती आहे. आता सगळं गावच्या गाव आलं. मला आमदार साहेबांचा फोन आला, आपल्याला पंचायत समिती साहेबाला द्यावी लागते. म्हणजे काय झालं, सगळं गाव घेऊन बसले. म्हणजे तुमच्या वाटेची जागा आहे, तुम्ही ठरवायचे. शेळके साहेब तर माझे जुने सहकारी. शेळके साहेबांची माझी ओळख ते शरद पवार साहेबांच्याकडं सुरक्षा व्यवस्थेच्या यंत्रणेमध्ये ते होते त्यावेळेला त्याची माझी पहिली ओळख झाली. त्यांनी शरद पवार साहेबांची खूप सेवा केलेली आहे. हे सांगतो मी मुद्दाम आपल्या सगळ्यांच्या फार मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर काम केलेलं आहे. पण कधी आपल्या कामाचं आणि आपल्या ह्याचं तुमच्या गावाला कधी दाखवलेलं नाही. त्याही ताईला उमेदवारी मिळालेली आहे. आता मी संतोषचं सगळं भाषण ऐकलं.
ही जिरवाजिरवीच्या भानगडी गावापुरच्याच मर्यादित ठेवा, बाहेरच्या कोणाच्या वाट्याला येऊन देऊ नका एवढी विनंती करते. कारण आता हा प्रश्न आमच्या दोघांचा अस्तित्वाचा आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणी शब्द दिला, काय झालं काय नाही, कुणी काय घोषणा दिल्या ती त्यांची ती सांगतील, मी काय सांगणार नाही. परंतु मी 25 वर्ष माझं आणि आमदार साहेबांचं वडील आणि मुलाचं नातं होतं. थोडेसे राजकीय मतभेद झाले, मी 5 वर्ष बाजूला गेलो. पुन्हा निसर्गाने आणि आमदार साहेबांना सुद्धा स्वर्गात वाटलं की ही दोघं एका बाजूला आता जाऊ नये, आणि म्हणून नगरपालिकेच्या निमित्तानं आम्ही पुन्हा दोघं एकत्र आलो. आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदमध्ये आणि इथं आता पुढे 5-25 वर्ष आम्ही एकत्र काम करणार. हे कशासाठी सांगतोय, ही एका गावची एका गटाची निवडणूक नाही. आम्हाला 7 गटामध्ये दोघांना फेस करायचा. इमानदारीनं दोन्ही कार्यकर्ते एकत्र आणून पंचायत समितीची सत्ता आणि वर जिल्हा परिषदेच्या आपल्या साथी जागा आपल्याला निवडून आणायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्या गावचा शेतकरी कामगार पक्षाचा जो एकोप आहे हा आपल्याला कायम ठेवावा लागणार आहे. याचा परिणाम तुमच्या गावापुरता, पंचायत समितीपुरता आणि ह्या जिल्हा परिषदेपुरता होणार नाही. याचा सगळा परिणाम हा आपल्या तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करेन की कुठल्या तरी काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुमच्या कुठले मतभेद असतील तर तुम्ही तुमच्या गाव लेवलला ठेवावे. बांधवरंब्याचं भांडण जिल्हा परिषदमध्ये असता कामा नये. आणि साहेबांच्या सगळ्या मंडळींना मी बऱ्यापैकी माझे आमदार साहेबांच्यामुळे संपर्क आहे, संबंध आहे. काय थोडी रुसारुसी असू शकते, त्यामध्ये माझं काही वेगळं म्हणायचं कारण नाही. परंतु मी आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे, कुणीतरी एखाद्यानं यावं आणि 6वे गाव एका रात्रीत विकत घ्यावं. एवढं 6वं गाव आमदार साहेबांनी स्वस्त ठेवलेलं नाही, एवढंच मी कार्यकर्त्यांना सांगतो. म्हणून मी सांगितलं की 5 निवडणुकामध्ये 4 ट्रॉल्या टिपर, 2 डाम आणि 1 डीपी घेऊन 6व्यासारख्या गावानं आमदार साहेबांचे विचार कुठेतरी बाजूला ठेवावेत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही, एवढं सांगतो. कोणतरी येईल निवडून, कोणतरी पडेल, दोघांपैकी एक होत असतं. 10-15 गाव आहेत त्यामध्ये. सगळ्या गावामध्ये आमचा दौरा दोघांचा पूर्ण झालेला आहे. आम्ही निवडणुकीचे आराखडे बांधलेले आहेत. निवडणुकीच्या वेळेला काय काय झालं हे सगळं ते सांगतील, आमदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. मी काही जास्त वेळ घेणार नाही. परंतु एखाद्या वेळेला जेव्हा आपण युती करत असतो तेव्हा युतीमध्ये आजपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर, आता तर हे आमदार साहेब नवीन आहेत, अनेक गोष्टी आमदार साहेबांनाच मी सांगत असतो पूर्वीच्या की आम्ही कशा पद्धतीनं काम केलं. या तालुक्याच्या विकासासाठी आता संतोषने सांगितलं, हे पाणी आलं, हा विकास झाला, सगळ्यांनी मदत केली असेल. पण आम्ही रात्ररात जागलेला आहे. अनेक वेळा दिल्लीला जाताना अनेक वेळा रात्र आम्ही त्या विमानाच्या प्लॅटफॉर्मवर बसून काढलेले आहेत. जरा उजवा कालव्याच्या पाण्यावर अन्याय होता तर रात्र दिवस आमदार साहेब आम्ही त्या कॅनलवर झोपून दिवस काढलेले आहेत. हे सहजासहजी तालुक्याच्या विकासाला आपल्याला गती आहे असं समजायचं काम नाही. भविष्य काळामध्ये आम्ही सगळं ठरवलेलं आहे. यशनं मला सांगितलं, आबा उद्या जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर आपल्याला एक चांगली MIDC करावी लागेल. आणि यशची उमेदवारी मी नाही, आमदार साहेबांनी आग्रहानं मला घ्यायला लावली. त्याची लॉ झालेला आहे. तो चांगल्या भारतातल्या नामांकित सिम्बॉयसिसमध्ये लॉ होऊन त्यानं मुंबईला आणि दिल्लीला वकिली चालू केलेली आहे. त्याची आता परवा परीक्षा झाली आणि बॅरिस्टरसाठी त्याची लंडनला नियुक्ती झालेली आहे. बाबासाहेबांनी सांगितले थोडे दिवस त्याला थांबू द्या, आपल्याला इथं या तालुक्याच्या राजकारणाला वेगळी गती मिळालेली आहे. म्हणून माझा आग्रह आहे की तुम्ही यशला या ठिकाणी उभा करावं. हा उमेदवार दीपक आबांचा नाही, हा आमदार साहेबांनी उभा केलेला उमेदवार आहे. हे साहेबाला मी जाणीवपूर्वक सांगतो. त्यामुळं उद्याच्याला आपण कशा पद्धतीनं या 6व्या गावानं ठरवावं हा तुमचा विषय आहे. मी 25 वर्ष प्रामाणिकपणानं वडिलांच्या नात्यानं आमदार साहेबांच्याबरोबर काम केलं आणि भविष्य काळामध्ये आता आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी काम केलं, भविष्यात त्याच पद्धतीने या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघंही भविष्यात एकत्रित राहून काम करणार आहोत. म्हणून उद्याच्या जिल्हा परिषदेला आपण सगळ्यांनी मिळून नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या दोन्ही उमेदवाराला विजयी करा, एवढी कळकळीची विनंती या निमित्तानं मी करतो. आणि यानंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय बाबासाहेब देशमुख साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.